राज्यांमध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला। यंदा राज्याचा 10वीचा 94.10% निकाल लागला। यावेळी देखील मुलींनीच निकालात बाजी मारली आहे। या सर्वात रात्रशाळेच्या माध्यमातून अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याच्या ध्येयाने 10वीची परीक्षा दिली आणि जिद्द मेहनतीसोबतच वडापावचा गाडा हाकत 10वीचा शिखर यशस्वीरित्या पार केला। अहिल्यानगर शहरातील 47 वर्षांच्या वडापाव विक्रेत्या मंगल रंगनाथ रानवड बोरुडे यांनी तब्बल 32 वर्षांनी आपले राहिलेले अपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे। 1993 साली राजेंद्र बोरुडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर संसाराचा गाडा हाकत मुलांचा सांभाळ करताना सतत पुढील शिक्षण अपूर्ण राहिल्याची ही खंत कुठेतरी मनात राहिल्याने 47 वर्षीय मंगल रानवड बोरुडे यांनी यावर्षी 10वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सत्या नाईट हायस्कूल या ठिकाणी प्रवेश घेऊन वर्षभर शाळेला नियमित हजेरी लावून 10वीची परीक्षा दिली। 32 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर त्यांनी यावर्षी 10वी उत्तीर्ण केली आहे। पाहुयात। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक जण आपल्या यशाचे जे शिखर आहे ते पादक्रांत करताना पाहत असतो आपण। अनेक जी उदाहरणं आहेत जिद्दीच्या जोरावर जे यशाची टप्पे आहेत ते गाठताना आपण पाहिलेला आहे। असा जे यशाचा जो टप्पा आहे जो तब्बल 32 वर्षांनंतर ज्यांनी गाठलेला आहे अशा बोरुडेताई आपल्यासोबत आहेत ज्यांनी तब्बल 32 वर्षांनंतर 10वीचा जो त्यांचा यशाचा शिखर आहे तो गाठलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं त्यांनी हा यशाचा शिखर कसा गाठलेला आहे। ताई, आपण तब्बल 32 वर्षांनंतर जो आहे 10वीचे पेपर दिलेले आहेत, 10वीची परीक्षा पास झालेला आहात, काय तुमच्या भावना आहे? खूप आनंद वाटतो। 9वी नंतरचं माझं शिक्षण थांबलेलं होतं। संसाराचा गाडा चालू होता। संसारात मुलांचे शिक्षण वगैरे आणि सगळं व्यवस्थित झालं, स्थिर स्थावर झालं। आणि नंतर मग माझ्या मनात ती खंत जी होती तर ती मग मी ठरवलंच आता ह्या वर्षी 10वीला ऍडमिशन घ्यायचं आणि मी 10वीला ऍडमिशन घेतलं 32 वर्षानंतर आणि त्याच्यात यश प्राप्त झालं। तब्बल म्हणजे 32 वर्षानंतरच्या गॅप नंतर कुठली गोष्ट करायची म्हटलं तर ती काही सोपी नाहीये आणि करायचं जर मनातून जर असेल तर अशक्यही नाही, हे सिद्ध झालं। नक्कीच जे आहे ते एवढ्या वर्षांनंतर जे आहे तुम्हाला करणं शक्य नव्हतं, पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही तुमचं लग्न कधी झालं आणि या लग्नानंतर 32 वर्षांचा जे संसार आहे त्या संसारामध्ये तुम्हाला असं का वाटलं? संसार एवढा 32 वर्षाचा गॅप का वाटलं? 1993 ला माझं लग्न झालं आणि संसार चालू आणि 32 वर्षानंतर मी हे शिक्षण घेतलं ना तर माझी आतोनात इच्छा होती। मी 9वी पर्यंत घेतलं, कुठली अडचण नव्हती मला, फक्त लग्न झालेलं होतं आणि शिक्षण थांबलेलं होतं आणि इथं समजलं मला नाईट स्कूल आहे, नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकते मी, तर मग मी घेतलं आणि ते माझं पूर्ण झालं। या सगळ्या प्रवासामध्ये आपले जे पती आहेत त्यांनी तुम्हाला कशी साथ दिली आणि त्यांच्याबद्दल काय सांगा? कोणी? पतीने आपल्या कशी साथ? माझ्या पतींनी खूप मला म्हणजे पहिल्यापासूनच मला सपोर्ट करत आले ते। मी आधी पण म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा करायचं ठरवलं होतं बचत गटातून तेव्हाही मला त्यांनी साथ दिली आणि त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये आणि भविष्यात काय कोणती वेळ कशी येईल ते पण सांगता येत नाही। म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ते अहमदनगर फोर्जिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनी बंद पडल्यानंतर व्यवसायात म्हणजे आम्ही करणार काय, तर मग व्यवसायात पदार्पण केलं आणि त्यातून हा समाधानचा जन्म झाला, म्हणजे समाधान स्थापन झालं आमचं समाधान वडापाव सेंटर आणि स्थापन केलं आणि 2011 पासून आहे आमची वडापावची गाडी आणि खूप चांगल्यारीत्या चालते, व्यवस्थित आहे आणि शिक्षणाने तर अजून त्याच्यात फायदा होईलच आणि होतच आहे। या सगळ्या आता 10वीचं शिक्षण घेत असताना तुमच्या मुलांनी तुम्हाला कशी साथ दिलेली आहे? मुलाचं काही मत होतं का? मुलांनी पण खूप छान साथ दिली। आई तू घेती ना शिक्षण तर घे, चांगलंच आहे। आणि आता हे सावित्रीबाई फुले यांनी तर म्हणजे खूप म्हणजे स्त्री शिक्षणाला म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली, त्यांचीच पाय आहे सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले। आणि मग त्यांनी जर एवढं महिलांसाठी त्रासातून त्यांनी आपल्याला उभा राहण्यासाठी सपोर्ट केलेला आहे तर आपण घ्यायला काय हरकत नाहीये आणि घेऊ शकतो आपण आणि अशक्य काहीच नाहीये। नक्कीच आता 10वी केलेली आहे, पुढं शिक्षण घेण्याची काही इच्छा आहे का? पतीची त्याला कशी साथ आहे? हो, मला पुढे 11वीला पण ऍडमिशन म्हणजे घेण्याची इच्छा आहे आणि माझ्या पतीचा मला सपोर्ट आहे। ते म्हणाले घे तू 11वीला ऍडमिशन। एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या तुमच्या शिक्षणामध्ये तुमच्या शाळेने तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला, कसा गायडन्स? खूप खूप खूप
म्हणजे खूपच सपोर्ट, म्हणजे एवढ्या वर्षाच्या तब्बल गॅप नंतर आम्ही विद्यार्थी म्हणून तिथे जातो आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं. म्हणजे ते त्या पद्धतीने बरोबर शिकवतात आणि आपल्याकडून ते पेपर वगैरे सगळं सराव पेपर वगैरे सोडून घेतात आणि खूप खूप म्हणजे त्यांनी रविवारी सुद्धा आमचे जादा तास घेतलेत आणि काही रविवार तर असे घेतलेत का म्हणजे त्यांनी चहा नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत आणि जाण्या येण्याच्या खर्चासहित आमची व्यवस्था केली आणि खूप सपोर्ट केला शाळेने. शिक्षक मॅडम खूप चांगले आहेत. या सगळ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तुम्ही महिलांना काय संदेश देऊ शकताल की जर असं आता तुम्ही वडापावचा व्यवसाय सांभाळून शिक्षण घेतलेलं आहे, तसं तुम्ही इतर महिलांना कसं संदेश द्याल? मी जसं आता घर संसार वडापावचा व्यवसाय ह्यातून मी पुढे चालले असंच म्हणजे ज्यांना शक्य आहे म्हणजे करण्याची इच्छा आहे तर त्यांनी खरंच करायला पाहिजेत आणि अशक्य काहीच नाही, करायलाच पाहिजेत, बाहेर पडायलाच पाहिजे. नक्कीच अशक्य जे काय आहे ते काहीच नाहीये. शिक्षण हे घेतलंच पाहिजे, त्याला वयाची आणि कशाचीही त्याला अट नसते. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.